ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 8 भाग 1. आणखी एक आव्हान. दरम्याने दशरथ आपल्या मुलांसह सुना, ऋषी आणि विद्वान, पायदळ, घोडदळ, गजदळ, रथदळ अशा चतुरंगी सेनेसह आणि त्यांच्या प्रजेसह अयोध्येला निघाले होते. इतक्यात त्यांना काही अपशकुन झालेले दिसले. गुरुदेव, हे काय आश्चर्य आहे. काळ्या ढगांनी आकाश आच्छादलंय आणि गडगडाट होतोय. सगळीकडून पशूंनी आपल्याला घेरलंय. असं व्हायला नको ना. काय कारण असू शकेल? याचा काय अर्थ आहे? या शकुनांमुळे माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे. दिव्य दृष्टीने वसिष्ठांनी या भविष्यसूचक गोष्टींचा काय अर्थ आहे हे जाणलं. ते म्हणाले, राजन, काही भीतीदायक घटना आपल्याजवळ येत असल्याचं हे चिन्ह दिसतंय. मेघगर्जना भीतीदायक आहे, परंतु सर्व पशु आपल्या रथांभोवती फिरत आहेत. यावरून असं अनुमान काढता येतं की आपल्याला धमकावणारा अनर्थ टळू शकेल, म्हणून काळजीचं कारण नाही. वसिष्ठांच्या या बोलण्याने दशरथांच्या मनात धैर्य आणि श्रद्धा दृढ झाली आणि ते घटनेची वाट पाहू लागले. अचानक वादळी वारे घोंगावू लागले. त्यांच्या नजरेदेखत विशाल वृक्ष मुळापासून उखडून प्रचंड आवाज करत उन्मळून पडू लागले. एवढंच काय, परंतु पर्वत शिखरं एकमेकांवर ढासळून पडू लागली. जणू पृथ्वीचेच तुकडे तुकडे होत आहेत अशा महाभयानक स्फोटांनी आसमंत कोंदाटला. रथात बसलेल्यांना त्यांच्या पुढील अथवा मागील वाहन दिसणार नाही अशी धूळ सर्वत्र उडू लागली. हत्ती, घोडे भीतीने सैरावैरा धावू लागले. पायदळातील सैनिक बेशुद्ध पडले. बाकीचे अनामिक भीतीने स्तंभित होऊन जागीच खिळले. एवढ्या प्रचंड समुदायात वसिष्ठ, दशरथ आणि 4 पुत्र एवढेच काय ते निर्भयपणे उभे होते. इतर सगळे हतबल आणि निर्वीर्य झाले होते. याला सबळ कारणही होतं. जमीन आसमान अंधकाराने वेष्टिलं होतं. हा काळोख डोळे दिपवणाऱ्या लखलकाटाने अधिकच भयावह वाटत होता आणि डोळ्यांनीच धाक निर्माण करणारी एक भयानक आकृती त्यांच्यासमोर उभी ठाकली. त्या आकृतीच्या मस्तकावर दाट जटांचा मुकुट होता. त्याच्या खांद्यावर प्रचंड दुधारी परशू होता. त्याच्या दुसऱ्या खांद्यावरील भात्यातील बाण विजेप्रमाणे लखलखत होते. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी निघालेल्या भाललोचन शिवाप्रमाणे ती आकृती त्यांना दिसत होती. नजरेच्या टप्प्यात येताच वसिष्ठांनी परशुधारी रामांना ओळखलं. परंतु फार पूर्वीच क्षत्रियांविरुद्ध त्यांनी उघडलेल्या मोहिमेत क्षत्रियांचा नाश करून राग शांत झाल्यावर त्या दिवशी ते इतके का क्रोधित झालेत हे त्यांच्या लक्षात येईना. थंड झालेल्या निखाऱ्यातून परत ज्वाला कशी भडकली हे शोधून काढण्याचा ते प्रयत्न करायला लागले. हस्तप्रक्षालन करून पादप्रक्षालनाची विनंती मान्य करावी या अर्थाने परंपरागत पद्धतीने स्वागत करण्यासाठी वसिष्ठ स्वतः परशुरामांच्या दिशेने सरसावले. परंतु त्यांच्या त्या मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा दर्शक कृतीचा जरी त्यांनी स्वीकार केला तरीही जळत्या निखाऱ्याप्रमाणे असलेल्या डोळ्यांनी परशुराम रामाकडे रोखून पाहत होते. तथापि राम मात्र मोहक हास्याचे प्रतिसाद देत होता. त्यामुळे त्यांच्या क्रोधाची धुसफूस अधिकच वाढली. परशुराम क्रोधाने ओरडत म्हणाले, हे दशरथपुत्रा, हजारो मूर्खांनी तुझ्या कर्तृत्वाची स्तुती केलेली मी ऐकली आहे. जणू काही लहान मुलाचा खेळ असावा तसं शिवधनुष्यही तू मोडलंस असं मी ऐकलं आहे. पण हे सर्व केवळ ऐकीव आहे, मी स्वतः पाहिलं नाही. आता मी स्वतः तुझ्या पराक्रमाची परीक्षा घ्यायला आलो आहे. मी हे दैवी पवित्र धनुष्य आणलं आहे. माझ्या परम आदरणीय पित्याचं जमदग्नीचं हे धनुष्य आहे. याला प्रत्यंचा लावून आणि शरसंधान करून आपलं बळ मला दाखव, नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार हो. संतापाच्या भरात त्याने रामाला अशा रीतीने आव्हान दिलं. क्रोधाच्या या प्रदर्शनाने रामावर काहीही परिणाम झाला नव्हता. तो शांत स्मितवदन उभा होता. त्याने विचारलं, हे भार्गवरामा, क्षत्रियांविरुद्धची आपली प्रतिशोधाची भावना फार पूर्वीच शमली आहे असं मला वाटलं होतं. ही कशामुळे उलटली? ही घसरण, हा असमंजसपणा कशामुळे? त्याचवेळी दशरथांनी खाली वाकून करुणापूर्ण आवाजात परशुरामांना म्हटलं, भगवन, आपण ब्राह्मण आहात. आपली मोठी ख्याती सर्वत्र आहे. माझे पुत्र लहान आहेत. काही कारण नसताना त्यांच्याविरुद्ध हा सुडाचा द्वेष कशा करता?
यामुळे आपल्या वंशाला काळिमा येईल. आपल्या पूर्वजांनी अव्याहतपणे वेदांचा अभ्यास केला आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीने अनेक यज्ञसोहळे केले आहेत. आपण स्वतःच चांद्रायणाचे विधी करायला सुरुवात करताना घोषणा केलीत की आपण यापुढे शस्त्र हाती धरणार नाही. आपण म्हणालात की आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हे सर्व आपण जिंकलेल्या भूभागाचं कश्यपांना दान करतेवेळी इंद्रासारख्या महान देवासमोर केलं आणि आपलं उर्वरित आयुष्य सदाचरणात आणि स्थितप्रज्ञता मिळवण्यात घालवेन असा निश्चय केलात. आत्तापर्यंत महेंद्र पर्वताच्या शिखरावर आपण तप करीत होता आणि आता आपण घोषित केलेल्या हेतूच्या अगदी विरुद्ध माझा वंश आणि माझं कुटुंब नष्ट करण्याचं आपल्या मनाने घेतलं आहे. आपणच दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध वागणं हे महाभयानक पाप नाही का? असं वचन मोडल्यानंतर तपश्चर्येचा काय उपयोग? सत्यापेक्षा कोणताही देव श्रेष्ठ नाही ना? आपण फक्त रामालाच आव्हान दिलं आणि म्हणालात की आपण फक्त त्याच्याशीच युद्ध कराल. जर माझ्या पुत्राला काही बरं वाईट झालं तर माझं सारं कुटुंबच अत्यंत धोक्यात असेल. ज्या क्षणी युद्धात त्याला जखम होईल त्याच क्षणी आमचे प्राण निघून जातील. आपल्यासारख्या ब्राह्मणाने इतक्या जणांच्या मृत्यूचं कारण बनू नये. हा ब्राह्मण्यावर काळिमाच नव्हे तर महानिर्घृण पापही आहे. परशुरामांनी दशरथाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी त्याचं बोलणं ऐकलंही नाही. त्यांनी डोळे केवळ रामावरच रोखले होते. ते म्हणाले, जे धनुष्य तू मोडलंस ते आणि हे धनुष्य दोन्ही स्वर्गात न आली आहेत. देवांचा कलाकार विश्वकर्म्यानेच ही दोन्ही घडवली. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी एक शिवाला अर्पण केलं आणि दुसरं विष्णूला दिलं. त्रिपुरासुराचा वध केल्यावर ज्या बाणांनी त्याचा वध केला ते बाण आणि धनुष्य शिवाने सम्राट देवराताला दिलं. ज्या कार्यास्तव ते धनुष्य अर्पण केलं होतं ते कार्य संपल्यावर कदाचित ते धनुष्य कमकुवत आणि तकलादू झालं असण्याचा संभव आहे. अशा धनुष्याला तोडणं म्हणजे शक्ती आणि पराक्रमाचं द्योतक नाही. या धनुष्याचं कार्य अजून पूर्ण व्हायचं आहे आणि म्हणून यात अजूनही शक्ती आहे. प्रभाव आणि शक्तीत हे अजूनही परिपूर्ण आहे. हे घे, याला प्रत्यांच्या लाव आणि दुसरं धनुष्य तोडलंस तसं हेही तोड. याच प्रकारे तू आपली शक्ती आणि पराक्रम सिद्ध कर. उगीच शिवधनुष्य तोडलं असं सांगत बडेजाव मिरवत फिरू नको. तोड हे आणि शूरवीरांच्या यादीत आपलं नाव लिही. हे श्री विष्णूंचं धनुष्य आहे. या माझ्या कथनावर तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, ते म्हणाले. विष्णूंनी स्वतः महर्षी ऋषिकांना हे धनुष्य दिलं. त्यांनी त्यांचा पुत्र जमदग्नींच्या हवाली केलं. जमदग्नी हे माझे पिता. तपस्सामर्थ्याने त्यांनी पुष्कळ पुण्य कमावलं. ते इतके शुद्ध अंतःकरणाचे होते की त्यांनी आपल्या मनात कोणाविषयीचा तिरस्कार किंवा प्रतिशोधाची भावना यत्किंचितही बाळगली नाही. माझ्या पित्याने शस्त्र बाळगणंही सोडून दिलं होतं, पण कार्तवीर्यार्जुनाने कपटाने त्यांना मारलं. हा अपूर्व क्रौर्याचा गुन्हा होता. कोणीही दुसऱ्याला इतक्या क्रूरपणे मारलं नसेल. मी दया दाखवता कामा नये असा माझा निश्चय झाला. त्याला धडा शिकवायलाच हवा होता. मी शपथ घेतली की मी केवळ नराधमालाच नाही तर सर्व अधर्मी राजांना मारेन. त्या दिवसापासून मी त्यांचे तुकडे करून त्यांच्या मस्तकांचा चेंडू करून खेळलो. त्या सर्व मोहिमांवर हे धनुष्य माझबरोबर होतं. मी कित्येक दुष्ट राजांचं पारिपत्य केलं. मी माझ्या अधिपत्याखाली सारं जग आणलं. माझ्या पित्याच्या वधात जे सामील होते त्यांना नामोहरम केल्याने माझा राग थोडासा शमला. मी सूडबुद्धी सोडली आणि वैदिक यज्ञ करायला सुरुवात केली. त्या यज्ञसमारंभात मी महान पुण्यकृत्यात मग्न संतसदृश झालेल्या कश्यप महामुनींना बोलावलं. यज्ञाची देखरेख करण्याची दीक्षा म्हणून त्यांना मी जिंकलेली पृथ्वी दान केली. तेव्हापासून महेंद्र पर्वत शिखरावर प्रशांत मनस्थितीत आणि आध्यात्मिक तेजाने तळपणाऱ्या बुद्धीने मी दिवस घालवतो. तुझ्या पित्याने मला विचारलं की प्रतिशोधाचा आणि तिरस्काराचा मार्ग सोडून दिल्यानंतरही मी पुनश्च शस्त्र हाती घेऊन आव्हान का दिलं? रमा, त्याचं उत्तर आता देतो. दोन्ही धनुष्य स्वर्गातून घडवली गेली आणि पृथ्वीवर आली. तू शिवधनुष्य मोडलंस हेच एकटं शाबूत आहे. माझ्याजवळ राहून याचा काही उपयोग नाही, कारण याचंही उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जर हे सुद्धा तुटलं तर माझा त्याग परिपूर्ण होईल. म्हणून तेही तुटावं किंवा तू ते स्वतःजवळ ठेवावंस अशी माझी इच्छा आहे. ती वेळ आली आहे. ही वेळ वाया जाऊ देण्यापेक्षा किंवा तिचा दुरुपयोग होण्यापेक्षा तिचा सदुपयोग करून घेण्याचा मी निश्चय केला आहे. कदाचित युद्ध करण्यात वेळ घालवणं
हा वेळेचा योग्य उपयोग होईल का याविषयी तू शंकित होशील. पण युद्ध करण्यामागील हेतू पाहिला पाहिजे. कदाचित प्रगती आणि जगाच्या कल्याणासाठीही ते होईल. यामुळे अधर्मावर अंकुश राहील आणि चांगुलपणाला प्रोत्साहनही मिळेल. वरवर पाहून युद्धाला अयोग्य म्हणून घोषित करणं योग्य नाही. त्यामागील हेतूविषयी विश्लेषण केलं पाहिजे. जेव्हा चाकूला धार करायची असेल तेव्हा तो धार करण्याच्या दगडावर घासलाच पाहिजे. यामुळे चाकूचं नुकसान होईल असं कोणी म्हणणार नाही. अन्नसेवनाने शरीराला शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर दंतपंक्तींमध्ये अन्न ठेवून ते कठीण दातांखाली चावलंच पाहिजे. अशा वेळी अन्नावर अत्याचार होतो असं कोणी म्हणणार नाही. शरीराला सात्विक अन्न देण्यासाठी किंवा समाजात सात्विकता आणण्यासाठी प्रयत्न, झगडा हे वरकरणी त्रासदायक दिसले तरी ते करणं अत्यावश्यक ठरतं. आपण प्रवासात रस्त्यात मध्यभागी उभे आहोत. असं इथे उभं राहून बोलणं योग्य नाही, तर कृती करूया. ताबडतोब सुरुवात करणंच अत्यावश्यक आहे. चल, या धनुष्याला प्रत्यांच्या लावून तसं करताना ते मोड, नाहीतर द्वंद्वाला तयार हो, असं परशुरामाने आव्हान दिलं. परशुरामाचं हे आव्हान ऐकणारा लक्ष्मण रागाने धुमसत होता. तो त्यांना काही सणसणीत उत्तर देण्याच्या बेतात होता. एवढ्यात त्याला शांत करीत राम म्हणाला, याचा तुझ्याशी काही संबंध नाही. मला प्रश्न विचारलेत तेव्हा त्याला मीच उत्तर दिलं पाहिजे. हे प्रकरण मलाच हाताळू दे. त्याच्या या हळूवार प्रेमळ शब्दांमुळे लक्ष्मणाने स्वतःला आवरलं. पण आव्हान दिल्याबरोबर रामाने ते स्वीकारलं नाही असं म्हणून परशुराम खदखदा हसून रामाला दूषणं देऊ लागले. तेव्हा लक्ष्मणाला स्वतःच्या संतापावर आवर घालणं शक्य झालं नाही. तो ओरडला, भार्गवा, ज्याने शिवधनुष्य मोडलं त्याच्यासाठी हे काम काही कठीण नाही. हे लहानसं धनुष्य मोडण्यासाठी तू रामाला का आव्हान देतोयस? हे ब्राह्मणाचं शस्त्र आहे. जणू काही कुशाचं पातच. एका क्षणात याच्याशी खेळण्याच्या मिशाने मीच ते सहज मोडेन. या छोट्याशा कामासाठी रामाला त्रास कशाला? हे काम दुसऱ्यावर सोपवण्याचं कारण नाही. लक्ष्मणाने हे शब्द उच्चारताच परशुरामाचा पारा अधिकच चढला. पण रामाने सर्व गोष्टी थंडपणाने आणि शांतपणाने घेतल्या. लक्ष्मणाकडे हसत पाहत रामाने मृदुल शब्दांनी शांत केलं. परशुराम जसजसे भडकत होते तसतशी रामाची प्रतिक्रिया अधिकच सौम्य आणि संयमी होत होती. लवकरच परशुरामांचा स्वतःवरील संयम सुटला. जिव्हेवरील होता नव्हता तोही अंकुश दूर करत त्यांनी रामावर अत्यंत घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली. यामुळे दशरथ मनात काहीसे धस्तावले. त्या क्रोधाविष्ट आविष्कारापासून दासदासींनी स्वतःला लपवलं. चतुरंग सेनाही घाबरून थरथरू लागली. विद्वान घाबरले. तथापि सीता मात्र हे सारे प्रसंग गमतीने पाहत होती. ती अजिबात अस्वस्थ झाली नव्हती. तिच्या मनात यत्किंचितही साशंकता नव्हती. उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्तीला रामासमोर परशुराम म्हणजे सिंहासमोर लंगडा लांडगा आहे असं सांगून ती त्यांच्या अंतःकरणात विश्वास उत्पन्न करून त्यांना धीर देत होती. रामाने लक्ष्मणाला समजावताना पाहून भरत शत्रुघ्नाला मध्ये लुडबुडावंसं वाटलं नाही. नाहीतर त्यांनीही या धुमश्चक्रीत पडून लढाई करण्यासाठी अथवा आव्हान स्वीकारण्यासाठी रामाची अनुमती घेतली असती. रामाच्या आज्ञेची वाट पाहत ते लांबच राहिले. वसिष्ठांना भूत आणि भविष्याचं ज्ञान असल्यामुळे दैवी नाटकातील हा एक भाग आहे असं जाणून ते शांत आणि अविचल होते. अत्यंत शांतपणे राम म्हणाला, परशुराम, आपण ब्राह्मण आहात. ब्राह्मण वर्णाचे असल्यामुळे एका क्षत्रियाला आपण पूजनीय आहात. आपण आदरणीय विश्वामित्रांचे संबंधी आहात. आपल्यासारख्या उच्चवर्णीय ब्राह्मणाचा वध करणं मला योग्य वाटत नाही किंवा हे पवित्र शस्त्र आपलं लक्ष साधण्यासाठी आपल्यावर रोखणं योग्य नाही. आपण आत्ताच म्हणालात की हे शस्त्र देवस्थानातनं आलं आहे. तसंच ज्या कोणत्या शत्रुनगर किंवा तटबंदीविरुद्ध उपयोगात आणलं गेलं त्या प्रत्येक शत्रूचा यांनी नाश केला आहे आणि त्याचप्रमाणे याने सामोऱ्या येणाऱ्या कोणत्याही शक्तीवर आणि अहंकारावर कब्जा करून त्यांचा पराभव केला आहे. मग याच्या शक्तीचा असा दुरुपयोग करून हे निकामी करणं अयोग्य नव्हे का? म्हणून पृथ्वीतलावर मुक्त फिरण्याची आणि आवागमनाच्या आपल्या शक्तीचा मी नाश करू की तपस्सामर्थ्याने आपण जे पुण्यलोक प्राप्त करून घेतले आहेत त्या तपाचा नाश करू? हे शब्द ऐकून परशुराम आणखीनच भडकले. क्रोधाने त्यांचे डोळे लाल झाले. रामाच्या दिशेने सरसावत ते कडाडले. काय बालिश बडबड चालवली आहेस? विष्णूने जे धनुष्य परशुरामांच्या खांद्यावर अडकवलं होतं ते रामाने त्यांचा अहंकार नामोहरम करणाऱ्या हास्याने पकडलं. आणि काय आश्चर्य, रामाच्या हाती शस्त्र जाताच परशुरामाची शक्ती नाहीशी झाली.
त्यांचा सारा जोम आणि उत्साह मावळला. रामाचं तेज इतकं वाढलं की कोणालाही साध्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहणं अशक्य झालं. अगणित दिवे एकाच ठिकाणी लावावेत आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या त्यांच्या तेजाने अंधारी यावी तसा तो तिथे उभा होता. त्या धनुष्याच्या स्वामीने प्रत्यक्ष नारायणानेच ते हाती धरल्यावर त्या धनुष्याचंही तेज अधिकच दिसू लागलं. त्या धनुष्याभोवती विजयी तेजोवलय दिसू लागलं आणि त्यातून वीज बाहेर पडली. देवांनी आकाशात गर्दी केली आणि त्यांनी धनुर्धारी रामावर पुष्पवृष्टी केली. पवित्र संगीत स्वरांनी आसमंत भरून गेला. या सर्व गोष्टींनी परशुराम हर्षित झाले. ते म्हणाले, रामा, काय घडलं ते पाहिलंस? प्रत्यक्ष परमेश्वराच्या तुझ्या दिव्यत्वाच्या आविष्काराच्या आनंदाचा मी अनुभव घेतला. फार पूर्वी ही पृथ्वी मी कश्यपांना दान केली. ते दान स्वीकारताना कश्यपांनी सांगितलं की मी त्यांच्या प्रदेशात परत प्रवेश करू नये आणि केलास तरी तिथे मी रात्रिकालात राहू नये अशी त्यांनी मला ताकीद दिली. ठीक आहे, आता अंधारू लागला आहे. मी इथे फार काळ राहू शकत नाही. मला त्वरेने महेंद्र पर्वतावर गेलं पाहिजे. माझ्या अतुलनीय तपश्चर्येने मी स्वर्गभाग जिंकला आहे. धनुष्य मोड आणि त्याचबरोबर मी मिळवलेल्या सर्व शक्तींचाही नाश कर. माझ्यात ज्या शक्ती आहेत त्या तुझ्या आहेत. रामा, बघ, माझ्या शक्ती मी तुला अर्पण करीत आहे. असं म्हणत ते रामाजवळ आले आणि त्यांनी दोन्ही हातांनी रामाला घट्ट आलिंगन दिलं. त्या क्षणी दिव्यत्वाचे जे 3 गुण इतका काळ त्यांच्यात होते ते बाहेर पडून रामात विलीन झाले. नंतर परशुराम रामाला उद्देशून म्हणाले, रामा, परमेश्वराचं गूढ जगाला सहजासहजी जाणता येणार नाही. अगदी माझ्यासारखे ज्यांनी त्याग, अनासक्ती आणि तपश्चर्येने महान शक्ती संपादन केल्या आहेत ते देखील भगवान विष्णूच्या दैवी योजनेकडे दुर्लक्ष करून त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक यशावर अवलंबून राहतात. म्हणून तुझं सत्य स्वरूप आणि तुझी खरी शक्ती जगाला दर्शवण्याचा मी निश्चय केला आहे. माझ्या शक्ती मी तुला अर्पण केल्या आहेत. तूच सर्व शक्तिमान विष्णू आहेस. या विश्वाच्या नाटकाचं दिग्दर्शन करणारा अद्वितीय शक्तिमान भगवान आहेस हे पुनश्च एकदा मी सिद्ध केलं आहे. तुझ्याशिवाय दुसरं काही नाही. तू नाहीस असं काहीच नाही. तूच सर्व आहेस. सर्व तुझं आहे. तुझं दिव्य धनुष्य धारण करण्याचं सौभाग्य काही काळ मला मिळालं आणि त्यामुळे साऱ्या जगताकडून मला आदरही मिळाला. ते पुण्य मी मिळवलं, तेच मी तुला अर्पण करतो. असं म्हणून परशुराम अदृश्य झाले. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 8 भाग 2. स्वस्थचित्त सुहास्य वदनाने रामाने ते धनुष्यबाण वरुणदेवाला दिलं आणि जवळच उभ्या असलेल्या वसिष्ठ आणि दशरथांना साष्टांग वंदन केलं. परशुरामांच्या या प्रगट होण्याने आपल्या पुत्रावर कोणतं संकट कोसळणार आहे या शंकेने हा सर्व वेळ दशरथांना कापरं भरलं होतं. आता ते चिंतामुक्त झाले. त्यांनी रामाला जवळ घेऊन अनेक प्रकारे प्रेमाने गोंजारलं. हनुवटीला धरून पुत्राचा चेहरा वर करीत आपल्या भावनांना कसं तरी शब्दबद्ध करत म्हणाले, लाडक्या, मी खरंच भाग्यवान आहे. तुला पुन्हा पाहायला मिळेल का नाही याची भीती मला वाटत होती. तुझं धैर्य, तुझा पराक्रम कल्पनातीत आहे. अशा तऱ्हेने अनेक प्रकारे त्यांनी रामाच्या पराक्रमाचं गुणवर्णन केलं. उत्तरादाखल राम म्हणाला, धर्माचा जय व्हायलाच हवा होता. धर्ममार्गाने गेल्यावर आपोआप विजयश्री प्राप्त होते. या धडपडीत सुरुवातीला काही अडथळे असे येतील की त्यातून मार्ग काढता येईल का नाही याची धास्ती वाटेल. त्यामुळे कदाचित चित्त विचलित होईल. पराभव किंवा अपयशाची शंकाही वाटेल. परंतु यापुढे मान तुकवण्याऐवजी किंवा वाकण्याऐवजी माणसाने आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करावं. मग पराभवाचं भय राहणार नाही. पराजयाचा परिणाम याला बांधू शकणार नाही. धर्मातील या शक्तीकडे माणसं खोलवर विचार करत नाहीत आणि वरकरणी दिसणाऱ्या अडथळ्यांनी आणि चिंतांनी बहकले जातात आणि धर्ममार्ग सोडून संकटात पडतात. जे काही घडलं ते उत्तमच झालं, याचं श्रेय मी तुमच्या आशीर्वादांना देतो. असं म्हणून रामाने पुनश्च पित्याला वंदन केलं. चतुरंगी सेना वाटचाल करण्याची आणि अयोध्येला प्रस्थान करण्यासाठी आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे. कृपया आज्ञा द्यावी, राम म्हणाला. यावर हर्षभरीत होऊन दशरथ म्हणाले, आणखी उशीर कशाला? एकामागून एक सुखदुःख आपल्यावर आघात करतात आणि त्या व्यक्तीला निराश करतात आणि शरीराला कष्ट देतात. आता आपण राजधानीला जाऊ आणि शक्य तितकं आनंदाने कालक्रमणा करू. मंत्रीगणांना बोलवून त्यांनी सैन्याला चालण्याची आज्ञा दिली.
आनंदाने सैन्याने जय जयकार केला आणि ते चालू लागले. मध्येच आलेलं भयाचं सावट सरलं. पुढील सारा प्रवास त्या दिवशीच्या अद्भुत प्रसंगाचं वर्णन करण्यात आणि वर्णनातील आनंद उपभोगीत दशरथाने पार केला. शहर जवळ आल्यावर पुत्र आणि पुत्रवधूंच्या आगमनाची बातमी जनतेला देण्यासाठी सैन्याच्या काही तुकड्या पुढे पाठवल्या गेल्या. मिथिलेत अनुभवलेली भव्यता आणि वाटेत अनुभवलेली दिव्यता यामुळे धनुर्धारीच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे त्यांच्या पायांना गती आली आणि ते शहरात पोचले. त्यांनी सर्वत्र घोषणा केल्या की महाराज दशरथांनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यांच्या बंधूंच्या शहरातील आनंददायक आगमनाची बातमी देण्याकरता त्यांना पुढे पाठवलं आहे. अयोध्येच्या नागरिकांनी रस्ते आणि घरं विविध प्रकारे सुंदर रीतीने सुशोभित केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केळीचे खांब उभे केले गेले. श्रीफळांचे गुच्छ लटकवले गेले. गुलाब पाण्याचा शिडकावा केला गेला. सर्व शहर मोहक आणि आकर्षक सजवलं गेलं. मार्गावर ठिकठिकाणी वादकांनी आपल्या वाद्यांसह आपल्या जागा घेतल्या. फुलभाज्या, भुईनळ्यासारखं दारूकाम एकत्र करून सर्व मार्गावर ते अशा रीतीने वाटलं गेलं की रंग आणि आनंदाचा वर्षाव सतत होत आहे असं दिसेल. सर्व नागरिक आनंदित अंतःकरणाने क्षण मोजून दूरवरून येणाऱ्या मंडळींचं पहिलं ओझरतं दर्शन घेण्यासाठी उत्कंठतेने वाट पाहू लागले. घुंगट ओढलेल्या स्त्रियांनी खिडक्यातून, इमारतींच्या गच्च्यातून गर्दी केली किंवा रस्त्याच्या बाजूने उघडणाऱ्या पडद्यांमागून त्या डोकावू लागल्या. सम्राट दशरथाने आपल्या पुत्रांसह आणि पुत्रवधूंसह राजधानी अयोध्येत प्रवेश केला. ते दृष्टीपथात आल्याबरोबर वाद्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमले. उत्साहाने लोकांनी त्यांचे आवाज बसेपर्यंत जय जयकार केला. स्त्रियांनी आरती ओवाळली, फुलं उधळली आणि गुलाब पाणी शिंपडलं. तरुण मंडळी म्हणजे जणू चमकते तारेच होते. प्रजेने जेव्हा हा दिव्य सोहळा पाहिला तेव्हा पुष्कळ जणं आपण कुठे उभे आहोत किंवा कोण आहोत हे देखील विसरले. त्यांच्या आनंदाला मर्यादा राहिल्या नाहीत. कितीही वेळ पाहिलं तरी त्यांची तृप्ती होत नव्हती. म्हणून कितीतरी वेळ ते त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या मागून जातच राहिले. अशा रीतीने मार्ग सरला आणि ते राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचले. तिथे नवविवाहितांच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याचं आवाहन करणारी वैदिक स्तोत्र म्हणण्यासाठी ब्रह्मवृंद उभा होता. नजर उतरवण्यासाठी दासींनी आरती ओवाळली आणि इतर विधी केले. उजवं पाऊल प्रथम पुढे टाकून आत येण्यासाठी त्यांनी वधूंना विनंती केली. अंतःपुराच्या प्रवेशद्वारापाशी कौसल्या, सुमित्रा आणि कैकई अत्यंत उत्सुकतेने त्यांच्या येण्याची वाट पाहत होत्या. त्यांनी चंदनाचं अत्तर शिंपडलं, त्यांच्या केसात फुलं माळली आणि भाळी कुंकुम तिलक लावला. पुत्रांना पाहून राण्यांना आनंदाचं भरतं आलं. पुत्रांना जवळ घेऊन त्यांनी गोंजारलं, त्यांच्या डोक्यावर, गालावर प्रेमाने थोपटलं, तोंड भर भरून त्यांना आशीर्वाद दिले. चारी मुलांनी आपल्या वधूंसह तिन्ही मातांना नमस्कार केले. तेव्हा आनंदाने मन भरून आल्याने डोळ्यावाटे आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. एवढ्यात दासींनी सोन्याच्या ताटातून दुधात शिजवलेला भात आणला. मातांनी या नवविवाहितांच्या तोंडात घास घातले आणि त्यांना खाण्यासाठी आग्रह केला. त्यांना पिण्यासाठी दूध दिलं. मग त्यांना अंतर्गृहात नेण्यात आलं. सायंकाळी नवविवाहितांच्या विधियुक्त स्वागत समारंभासाठी अयोध्येतील स्त्रियांना बोलावण्यात आलं. अतिशय सुरेख मंच उभा केला होता. त्यावर सुवर्णासनं ठेवली होती. राण्यांनी उंची, भरजरी वस्त्र आणि रत्नजडीत सुंदर दागिने आणले. त्यांनी वधूंना ते दागिने घालायला आणि वस्त्र नेसायला मदत करण्यासाठी कुशल दासींना नेमलं आणि स्वतः त्यांच्या पेहरावाची आणि दागिन्यांची देखरेख केली. मग त्यांना हात धरून त्यांच्या आसनावर बसवलं. तो वेळ पावेतो राजवस्त्र, उंची आभरणं आणि मुकुट घालून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न तिथे येऊन आसनस्थ झाले होते. वधूंच्या उजव्या बाजूला ते बसले. त्यांना तिथे बसलेलं पाहून तिन्ही माता आणि अयोध्येतून पाचारण केलेल्या स्त्रियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. त्यांना असीम आनंद झाला होता. राजवाड्यात हे विधी चालले असताना बाहेर लोकांना भरपूर दान देण्यात आलं. गायी, संपत्ती, सोनं, जमिनी, धान्य, वाहनं, अश्व मोठ्या प्रमाणात देण्यात आले. वैदिक मंत्रघोषात ब्राह्मणांनी मंचावर बसलेल्या नवविवाहितांवर अक्षता टाकल्या. सुवासिनींनी त्यांची नजर काढण्याकरता 108 दिवे ओवाळले. यानंतर पुत्रांनी उठून आपल्या वधूंसह माता, पिता आणि गुरु वसिष्ठांना नमस्कार केला आणि मग ते आपापल्या कक्षात गेले.
जय साईराम.